उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे काळारामाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। ऐतिहासिक असं हे काळाराम मंदिर आहे। राष्ट्रवादीची जी यात्रा आहे ती आता दिंडोरीतून सध्या तिचा आज शुभारंभ झालेला आहे आणि सध्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी संवाद साधण्यासाठी याचं आयोजन केल्याचं बोललं जाते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान ते आता काळारामाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। जर आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील जेव्हा लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान आले होते त्यांनी देखील या मंदिरात येऊन काळारामाचं दर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहे। मुकुल, अजित पवारांची यात्रा आता काळाराम मंदिरापर्यंत आलेली आहे, तर काय नेमका इथे आता काळाराम मंदिरामध्ये अजित पवार यांच्याकडनं दर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर उर्वरित कार्यक्रम असेल? आज सकाळपासून जनसन्मान यात्रेला सुरुवात झालेली आहे। दिंडोरीमध्ये मेळावा झाला, त्याच्या आधी स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन अजित पवारांनी दर्शन घेतलेलं होतं आणि आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर काळाराम मंदिरामध्ये अजित पवार आलेले आहेत। त्यांच्या समवेत छगन भुजबळ आहेत, सुनील तटकरे आहेत, धनंजय मुंडे हे सर्व नेते आलेले आहेत। पहिल्यांदाच अजित पवार आज काळारामाच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि आपण बघतोय की आता त्यांच्या हस्ते पूजा केली जात आहे। इथले जे पुजारी आहेत, स्थानिक वंश परंपरागत जे पुजारी आहेत, त्यांच्या माध्यमातून आता पूजा करून घेतली जात आहे। काळारामाचं दर्शन घेतल्यानंतर देवळाली विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार जाणार आहेत आणि त्या ठिकाणी महिलांशी संवाद साधणार आहे। लाडकी बहीण योजनेचे काय फायदे आहेत या संदर्भात तिथल्या महिलांना सांगितलं जाणार आहे। परंतु आपण आता दृश्यांमध्ये बघतोय की श्री काळाराम मंदिरामध्ये अजित पवार आलेले आहेत आणि अजित पवारांच्या हस्ते काळारामाची पूजा देखील केली जात आहे। लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये अनेक नेत्यांनी हजेरी लावलेली होती, मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिरामध्ये येणारे अजित पवार हे पहिलेच नेते आहेत। त्यांनी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलेलं होतं की ही पावनभूमी आहे आणि म्हणून इथे तीर्थक्षेत्र आहे, इथे आल्यानंतर आम्ही काळारामाच्या दर्शनासाठी जाणार असं त्यांनी सकाळीच सांगितलेलं होतं आणि त्यानुसार अजित पवार आता काळारामाचं दर्शन घेत आहेत। मुकुल, जो तो उल्लेख केलास त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आलेले होते, उद्धव ठाकरे देखील येऊन गेले, राज ठाकरे येऊन गेले आणि त्यानंतर आता अजित पवार हे देखील काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले आहेत। एक अनन्यसाधारण महत्त्व या काळाराम मंदिराचं आहे। अगदी बरोबर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस आलेले होते त्यावेळेस अयोध्येमधील काळाराम मंदिराचं लोकार्पण होणार होतं, त्याआधी त्यांनी गोदावरीची पूजा केलेली होती आणि काळारामाचं दर्शन घेतलेलं होतं। त्यानंतर नेत्यांचा काळाराम मंदिराचं दर्शन घेण्याचा जो धडाका सुरू झालेला होता मग तो सुरू झाला। नितीन गडकरी असतील, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे, गिरीश महाजन यासारखे मोठे नेते काळाराम मंदिराच्या दर्शनासाठी आलेले होते आणि आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर राज्यामधला कुठला महत्त्वाचा नेता, मोठे नेते जर कोणी असतील तर ते अजित पवार होते आणि ते अजित पवार आता काळारामाचं दर्शन घेत आहेत। काळारामाचं दर्शन घेतल्यानंतर जी यात्रा पुढच्या टप्प्याने जाणार आहे त्यामध्ये किती यश मिळतं हे बघणं खरं तर महत्त्वाचं राहणार आहे। परंतु आज सकाळपासून आपण बघतोय दिंडोरीमध्ये देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला। विमानतळावर उतरल्यानंतर बाहेर कॉलेज महाविद्यालयाच्या तरुण तरुणींनी त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं। ठिकठिकाणी महिलांकडनं त्यांचं स्वागत औक्षण केलं जात होतं आणि ते महिलांशी संवाद देखील साधत होते। जी योजना आहे त्या योजनेचा तुम्ही लाभ घ्या, सरकार चांगलं काम करत आहे। नक्कीच मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अजित पवारांच्या या दौऱ्याबद्दलचे अपडेट जाणून घेतच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।